अंतिम 4 बॉल देखील शिल्लक. अंतिम षटक आहे, डेथ षटक आहे, अनामारी करावीच लागेल आणि त्याच प्रयत्नात विजय देखील स्वस्तात बाद झाला. आता नवीन बॅटर चंद्रकांत. चार ओव्हरच्या मॅच आहे. तिसरा बॉल अविनाश बॉलिंग मार्क वरती. अविनाशचा बॉल लाईन योग्य आहे पण तो स्टेबल आहे. निश्चित निर्धाव चेंडू आला आहे चंद्रकांतच्या विरोधात. आता 3 बॉल देखील शिल्लक आहे. वाईड आहे का? विकेट 3 बॉल शिल्लक. धावसंख्या 28 पर्यंत अडकली. सुरुवात 11 धावसंख्येने झाली आणि तिथे ओव्हर नंबर 2 मध्ये सोमनाथनं फक्त 5 धावा खर्च केल्या. तिथून धावा येतच नाहीत खरं तर SR11 संघासाठी. शॉर्ट फाईन लेग मध्ये पुन्हा एकदा बिझी ठेवलं. फिल्डरला एक चांगली फिल्डिंग रन मिळते. या बॉलवरती 1 एकेरीनं धावसंख्या येते. टोटल 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. 29 आवाज आणि अंतिम 2 बॉलचा केला तर शिल्लक. 2 बॉल मध्ये एक मोठा फटका, एक फायटिंग स्कोर. दोन्ही बॉल चांगले फेकले अविनाशनं. तर या लो स्कोरिंग मॅच कडे आपण पाहतोय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. अनंत बोर देखील 4थ्या क्रमांकावरती मैदानात दाखल झाले होते आणि त्यानंतर एक चौकार आला. त्याला वगळता एकही मोठा फटका आलेला नाही त्यांच्या बॅटमधून. धावसंख्या येते आता 29. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक. अंतिम बॉल बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. सत्र संपलंय. फर्स्ट इनिंग कम्प्लिटेड ऑफ दिस मॅच. परवाटफेचा पहिला सामना आहे. पहिलं सत्र संपलंय. SR11 डावा जमवला त्यात 30 आणि येणारे 24 बॉल 31 धावसंख्येची गरज आहे. पहिला सामना या लीग स्टाईल मध्ये जिंकण्यासाठी टीम ARYAN11 ला टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग आणि बॉलिंग करत असताना फार चांगली गोलंदाजी त्यांची राहिली आणि फक्त 30 धावा त्यांनी खर्च केल्यात. 31 धावसंख्येची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच. नेक्स्ट मॅच रॉयल 11 आणि सचिन सुपर किंग्स. बोथ कॅप्टन्स. फर्स्ट अँड लास्ट कॉल. पेनल्टी देण्यात दिली एक ओव्हरची डायरेक्ट. रॉयल 11 संघाचा कर्णधार त्वरित या सचिन सुपर किंग संघाला मी विनंती करतो. रॉयल 11 संघाचा कर्णधार भावेश देशमुख. षटकार हॅट्रिक आणि टार्गेट आहे. षटकार आणि चौकार हॅट्रिक साठी टीमचे पुरस्कर्ते चंद्रकांत नाना शिल्के यांच्या वतीनं 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, गोलंदाजीवरती देखील विकेट हॅट्रिकचं पारितोषिक त्यांचं होतं 500 रुपयांचं कॅश प्राइज. आणि त्यानंतर एक फार चांगली गोलंदाजी राहिली. खरं तर टीम ARYAN11 ची 31 टार्गेट आहे. लो स्कोरिंग मॅच डिपेंड करतील का SR11 सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये की या 31 धावांची सहजरित्या चेस करेल तो ARYAN11 हे पाहण्यासाठी आपण दुसऱ्या सत्राकडे जाऊयात. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये. टाइमपास नको. लवकर 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जा. राहुल दादा एक बॉल आहे.
चला बॅटर, अंतिम कॉल आहे, लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब आपण करू नका. अनिकेत आणि राहुल ही सलामीची जोडी. कॅप्टन अनिकेत आणि त्याच्या सोबत राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 1 पिचचे टार्गेट. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग मार्क वरती आहे विकी. टॉस उडवला. दोन कॅप्टन मध्ये बॅटल करतील. एकीकडे कॅप्टन विकी या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम, त्यानंतर कॅप्टन अनिकेत. 2 यंगस्टर कॅप्टन KCPL 2026 मध्ये परवा 8 मध्ये आपण पाहतो. कोणतरी बोलो त्यांना टॉस उडून घ्या. रॉयल 11 संघाचा कर्णधार या लवकरात लवकर. दादा या तुम्ही टॉस. सचिन सुपर किंग आणि रॉयल 11 दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. गायकवाड ना, सतीश गायकवाड ना. बॉलर कोण आहे? टॉस उडव. समीर गायकवाड यांच्या हस्ते गायकवाड. रोनियल सिनर्जी गायकवाड यांच्या शुभास या 2 संघादरम्यान टॉस केला जातो. काय कोण आहे? टॉस जिंकलेला आहे रॉयल 11. डिसिजन लगेच टाइमपास नाही का? 2 मिनिटाचा अवधी आहे, अन्यथा प्रतिस्पर्धी संघाला टॉस जिंकून दिला जाईल. हा मग बरोबर. कॅप्टन विकी फिल्डिंगचा निर्णय रॉयल 11 स्वीकारलाय. पुढील होणाऱ्या टॉस साठी मी सूचना करतोय की डिसिजन आपण सोबत घेऊन या, अन्यथा 2 मिनिटाच्या अवधीनंतर डिसिजन चेंज केला जाईल. पहिलाच बॉल मिड ऑनला क्लिअर केलाय, लॉंग ऑन मध्ये पाठवलाय. पॉवर टच आहे षटक, पॉवर टच बॅटिंग. बॉल निघून गेलाय सीमापार. कॅप्टनच्या विरोधात हा काउंटर अटॅक. बॉल सीमापार खटाक चौकार. पहिल्याच बॉल मध्ये चौकार आलाय. सेकंड बॉल फुल टॉस बॉल मिस केला राहुलनं. पुन्हा संधी होती, ड्राईव्ह करायचा होता, कव्हर ड्राईव्हचा फटका केलाचा होता. फुल टॉस बॉल होता, इनफिल्ड पूर्णपणे खाली आहे हे माहिती आहे राहुलला. त्याच पद्धतीने फटका केल्याचा प्रयत्न करतो. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. 2 बॉलमध्ये धावसंख्या आहे ती 4 आकड्यावरती. 31चं छोटंसं टार्गेट आणि 4 धावसंख्येने सुरुवात केल्यानंतर एक निर्धाव बॉल आलेला आहे कॅप्टन विकीचा. तिसरा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक विजय प्रयत्न जरूर करतोय. वॅकेंट एरियामध्ये बॉल पडत धाव मिळतात. त्या बॉलवरती 2. दुहेरीनं धावसंख्या 6 आकड्यावरती. बॉल संपलेत 3. 1 रन शॉर्ट आहे, म्हणजे 1च रन ऍड होते धावफलकावरती. धावसंख्या ती 5. 31चं टार्गेट. 26 धावसंख्या अजूनही करायच्यात. आवाज बरा आहे ना? मागासपेक्षा बरा आहे. कुवाट टाकलाय, ड्राईव्ह केला पुन्हा एकदा. एक धाव काय रोखू शकत नाहीयेत क्षेत्ररक्षक. 1 रन मिळते. एकेरीनं धावसंख्या 6 आकड्यावरती. 6 रन ऑन स्कोर कार्ड. 31चं टार्गेट. संत गतीनं पाठलाग चालू आहे खरं तर या धावसंख्येचा. जोखीम घेत नाहीयेत राहुल आणि त्याचप्रमाणे अनिकेत. प्रथमच ऑन स्ट्राईक येतो. सहा धावा धावफलकावर. फ्लिक करण्याचा प्रयत्न पतंगकडे लावले आपले. निर्धाव चेंडू आहे. मापक असं लक्ष आहे, त्याचमुळे सेन्सिबली पुश करण्याचा प्रयत्न करतो अनिकेत. जोखीम घेत नाहीये. धावसंख्या आहे ती 6. 5 बॉल संपलेत. कमबॅक केलाय विकीनं देखील. पहिल्याच बॉलमध्ये चौकार आल्यानंतर मागील 4 बॉलमध्ये त्यानं 2च धावा खर्च केल्यात. 5 बॉलमध्ये धावसंख्या ती 6. अंतिम बॉल पुन्हा एकदा सेन्सिबली पुश.
सन्मान दिला. बॉलवरती 1 रन मिळते अनिकेतला. एकेरीनं धावसंख्या षटक संपला अजिंक्य सर सांगतायत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. सात धावा धाव फलकावर. आपल्या रन रेट साठी काय ऍप बी आहे का? हे कसं तुझ्याकडे आहे? प्ले स्टोर एका षटकामध्ये धावसंख्या येते 7. 31चे टार्गेट आता येणारे 18 बॉल 24 धावसंख्येची गरज आहे. कोण बॉलर? निलेश. निलेश आला ओव्हर नंबर 2 मध्ये. ऑन स्ट्राईक अनिकेत. नॉन स्ट्राईकवरती राहुल. संत गतीने पाठलाग चालू आहे. लक्ष येते 31 आणि 31चा पाठलाग करत असताना एक संत गतीने सुरुवात केली आहे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात. SR11च्या अगेन्स्ट आर्यन 11. 18 बॉल आता 24 रन अजूनही करायच्यात. निलेश पहिलाच बॉल सातत्याने सावधान पावित्र्य ठेवतोय अनिकेत. 17 बॉल 24चे इक्वेशन. जितके निर्धाव बॉल येतील तितके निर्धाव बॉल अतिशय महत्वाचे त्या मॅच मध्ये SR11 साठी. रॉयल 11ला फिल्डिंग लावायला सांगा, लगेच फिल्डिंग लावायची. रॉयल 11ची फिल्डिंग आहे ना, त्यांना लगेच लावायची. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहतोय रॉयल 11 आणि सचिन सुपर किंग. रॉयल 11 टॉस जिंकलेला आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली. बॉल करण्याचा प्रयत्न होता. हवेत होता हलकासा बॉल. थोडा पुढे राहिल्याच्या प्रेक्षकापासून. रन 1 मिळते. एकेरीनं धावसंख्या 8 या आकड्यावर. 16 बॉल आणि आता 23चं समीकरण. काउंटर अटॅक हवा आहे. एखादा बॅटर जर स्लो केलं तर दुसऱ्या बॅटरला एक चान्स घ्यावा लागेल या मॅच मध्ये 31 पर्यंत पोहोचण्यासाठी. एक बॅटर शांत आहे परंतु दुसऱ्या बॅटरला एक काउंटर अटॅक करावा लागेल या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी. 8 धावा धाव फलकावर. ह्याच्यात नाही ऑप्शन तो रन रेटचा. डाऊन द ग्राउंड खेळला पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये पुनश्च एकदा सिंगल मिळते. क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल त्याला जास्त प्राधान्य दिलं 31 पर्यंत पोहोचण्यासाठी. एकेरीनं धावसंख्या येते 9 आकड्यावर. 9 रन ऑन स्कोर कार्ड. नीरजचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अनिकेतचा बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूवाला निर्धावानं धावसंख्या थांबले पुन्हा एकदा 9 आकड्यावरती.
जुना जुना व्यवस्थित आपल्या सगळ्यांनी लोक लावून द्यायचे आपण रॉयल येईल संघ चला 1700 लोक लावून द्यायची स्पीडअप करायचं आपल्याला सेकंड मॅच ऑफ दिस डे लीग स्टेज मध्ये दुसरा सामना आपल्या समोर होतो चला दोन्ही बॅट्समॅन आपण या ठिकाणी पाठवायचे 12 आहे ना 11 फक्त उतरव बस आम्हाला बाकीचं आहे माहिती आहे आम्हाला बाकीचे आहेत टॉस जिंकला आणि फिल्डिंग सुरू